नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 6 जुलै 2026 वार सोमवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. अपयश हे आयुष्याचं पूर्णविराम नसून यशाकडे जाणाऱ्या वाक्यातील स्वल्पविराम आहे, जो तुम्हाला थोडा थांबून पुढे जाण्याची संधी देतो. आजचा सुविचार बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितला. आता किंवा छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती जिल्ह्यातील लोणी येथे खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पैशांच्या वादातून एका व्यक्तीवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपीला अमरावती शहरातून ताब्यात घेतले. लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक टेकण यांना आरोपी पवन भाकरे आणि त्याच्या साथीदारांनी पैशांच्या कारणावरून प्रथम लुटले आणि त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करत वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी दीपक टेकण यांच्यावर धारदार चाकूने पोटावर, पाठीवर आणि कमरेवर वार करून गंभीर जखमी केलेत. घटनेनंतर मुख्य आरोपी पवन भाकरे हा फरार झाला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमरावती शहरातील चपराशीपुरा परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी आरोपीला लोणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून तपास सुरू आहे. खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अवघ्या काही दिवसात अटक करण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला असून प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलीस करीत आहेत. अमरावती जिल्ह्यात अवैध रीती वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई केली आहे. परतवाडा आणि शेघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 45,87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 8 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नेमकी काय आहे ही कारवाई पाहूया या विशेष रिपोर्टमधून. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध रेती वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवली. गोपनीय माहितीच्या आधारे परतवाडा येथील कैकाडीपुरा रोडवर छापा टाकत पोलिसांनी रेतीने भरलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त केली आहे. या कारवाईत 5,07,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. यानंतर शेघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुसला टोल प्लाझाजवळ 2 स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. येथे रेतीने भरलेले 2 हायवा पकडण्यात आले. या दोन्ही कारवायांमध्ये प्रत्येकी 20,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. एकूण 3 वाहनांसह अंदाजे 11 ब्रास रेती जप्त करण्यात आली असून एकूण 45,87,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी 8 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे. अवैध रीती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात अमरावती ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून दिसून आले आहे. रेती माफियांना मोठा आर्थिक फटका देणाऱ्या या कारवाईची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे. महानगरपालिका क्षेत्रातील ट्रान्सपोर्ट नगर येथील मिनी कचरा कंपोस्ट डेपोच्या विरोधात आज MIMचे पदाधिकारी आणि नगरसेवक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. डेपो परिसरात निषेध आंदोलन करत महापालिका प्रशासन आणि कचरा संकलन करणाऱ्या कोनार कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांनी हा कंपोस्ट डेपो तातडीने हटवून अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाची संपूर्ण माहिती आपण बघूया या रिपोर्टमध्ये. महानगरपालिका क्षेत्रातील ट्रान्सपोर्ट नगर येथे उभारण्यात आलेल्या मिनी कचरा कंपोस्ट डेपोला MIMने तीव्र विरोध दर्शविला आहे.
एमआयएमचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी डेपो परिसरात निषेध आंदोलन करत महापालिका प्रशासन आणि कचरा संकलन करणाऱ्या कोणार्क कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की डेपोमुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि संभाव्य आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे हा कंपोस्ट डेपो तातडीने येथून हटवून योग्य पर्यायी ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. यावेळी एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. या आंदोलनानंतर महापालिका प्रशासन किंवा संबंधित कंपनीकडून अधिकृत भूमिका समोर येणे बाकी आहे. और हमारे तमाम कारकुनान यहाँ पर मौजूद हैं. मैं इस वक्त गुजारिश करता हूँ कोर कमेटी के एक अहम जिम्मेदार मोहम्मद इकबाल साहब से कि वो आए और अपने हालत से उधार करें. लड़खड़ाते हुए अंदर से निकल आते हैं, लड़खड़ाते हुए अंदर से निकल आते हैं. हमसे बढ़ता है तो हम घर से निकल आते हैं. बेसबब हमको दबाने की न कोशिश करना. हम वो शब्द हैं जो पत्थर से निकल आते हैं. या आंदोलनाबाबत पुढे काय निर्णय होतो आणि महापालिका प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकनेते जननायक आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. एका बाजूला प्रहार हॉकर्स युनियनची पहिली शाखा सुरू करण्यात आली, तर दुसऱ्या बाजूला रक्तदान शिबिर, दिव्यांगांना साहित्य वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरजूंना ताडपत्री वाटप अशा विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना शेकडो नागरिक, हॉकर्स बंधू आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त 5 जुलै रोजी प्रहार हॉकर्स युनियनची पहिली शाखा पंचवटी चौक येथे स्थापन करण्यात आली. या शाखेचे उद्घाटन स्वतः लोकनेते जननायक बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकडो हॉकर्स बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटनेला पाठिंबा दर्शविला. कार्यक्रमात प्रहार हॉकर्स युनियनचे शहराध्यक्ष गणेश मारोटकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रहारचे महानगर प्रमुख बंटी ब्रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक उत्तरदायित्व जपणारे विविध उपक्रमही राबविण्यात आले. सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यासोबतच दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यात आला. तसेच 10वी आणि 12वी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गरजू कुटुंबियांना ताडपत्री वाटप करून त्यांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे आमदार बच्चू कडू यांची रक्ततुला. सामाजिक कार्यासाठी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला. राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून बच्चू कडू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. जनतेशी असलेले त्यांचे नाते आणि सामाजिक कार्याची परंपरा यामुळे हा वाढदिवस केवळ उत्सव न राहता समाजसेवेचा संदेश देणारा ठरला. हॉकर्स बांधवांच्या संघटनात्मक बळकटीसोबतच समाजोपयोगी उपक्रमांद्वारे जनसेवेचा संदेश देणारा हा कार्यक्रम अनेकांकरिता प्रेरणादायी ठरला. वाढदिवसाचे निमित्त साधत रक्तदान, शिक्षण, दिव्यांग सहाय्य आणि गरजूंना मदतीचा हात देणारी परंपरा जपत बच्चू कडू समर्थकांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवलेत. बडनेरा शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या फूट ओव्हरब्रिज प्रकल्पाने आता निर्णायक टप्पा गाठला आहे. जुनी वस्ती, चमननगर आणि अल्मास गेट परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून ज्या पुलाची वाट पाहत होते त्या फूट ओव्हरब्रिजचे गर्डर बसवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत युद्ध पातळीवर पार पडले. नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता पोलीस प्रशासनाने विशेष बंदोबस्त तैनात केला होता. या कामामुळे परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना भविष्यात मोठा दिलासा मिळणार आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट.
बडनेरा येथील जुनी वस्ती, चमननगर आणि अल्माज गेट परिसराला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित फूट ओव्हरब्रिज उभारणीच्या कामात महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. पुलाच्या मुख्य संरक्षणेचा भाग असलेल्या विशाल गर्डरची बसवणी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या कामासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. कामादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नयेत याकरिता परिसरात विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत उरगोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक सुरळीत राहावी याकरिता पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली होती. गर्डर उभारणीचा हा महत्वाचा क्षण पाहण्याकरिता स्थानिक नागरिकांसह आमदार रवी राणा यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी या प्रकल्पामुळे भविष्यात रेल्वे मार्ग आणि महामार्ग ओलांडताना होणारा धोका कमी होणार असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी नगरसेवक अजय जयस्वाल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की हा फूट ओव्हरब्रिज परिसरातील नागरिकांकरिता सुरक्षिततेचा नवा आधार ठरणार आहे. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांकरिता हा पूल अत्यंत उपयुक्त ठरेल. स्थानिक नागरिकांनी देखील या प्रकल्पासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार रवी राणा यांचे आभार मानलेत. पुलाचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर जुनी वस्ती, चमननगर आणि अल्माज गेट परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेगवान होणार आहे. त्यामुळे बडनेरा शहराच्या विकासात या प्रकल्पाची नोंद महत्वाच्या टप्प्याप्रमाणे केली जात आहे. बडनेराच्या विकासाला नवी गती देणाऱ्या या फूट ओव्हरब्रिजच्या प्रकल्पामुळे हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. गडर बसवण्याचे काम पूर्ण झाल्याने आता उर्वरित कामांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा पूल पूर्णत्वास गेल्यानंतर परिसरातील वाहतूक आणि पादचारी हालचाली अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागपूर पोलिसांची मोठी कामगिरी. हरवलेले आणि चोरीला गेलेले तब्बल 221 मोबाईल नागरिकांना परत. जवळपास 50 लाख रुपयांचे मोबाईल CEIR पोर्टलच्या मदतीने शोधण्यास पोलिसांना यश आले आहे. मोबाईल चोरी झाल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या आणि CEIR वर नोंदणी करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागपूर शहरातील शोधरा, कलमना, पारडी आणि वाठोडा या 4 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून हरवलेले आणि चोरीला गेलेले एकूण 221 मोबाईल पोलिसांनी शोधून काढले आहेत. या सर्व मोबाईलची एकूण किंमत जवळपास 50 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भारत सरकारच्या CEIR पोर्टलचा वापर करून मोबाईलची लोकेशन आणि हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आलेत. मोबाईलमध्ये नवीन सिम कार्ड सुरू होताच पोलिसांच्या विशेष पथकाला सूचना मिळत होती. त्यानंतर संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून मोबाईल परत मिळवण्यात आलाय. या यशाचे संपूर्ण श्रेय 4ही पोलीस ठाण्यांच्या विशेष मोबाईल डिटेक्शन टीमला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सातत्याने मॉनिटरिंग आणि तांत्रिक तपासामुळे ही मोठी कारवाई शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत. यावेळी पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आलाय. नव्याने रुजू झालेल्या पोलीस आयुक्तांनी पारडी पोलीस ठाण्याला भेट देत नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. मोबाईल चोरी झाल्यानंतर अनेक नागरिक तक्रार करीत नाहीत. मात्र प्रत्येकाने तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि CEIR पोर्टलवर मोबाईलची नोंदणी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यामुळे मोबाईलचा गैरवापर रोखता येतो आणि मोबाईल परत मिळण्याची शक्यता वाढते. टोटल 4 पुलिस स्टेशन के अंतर्गत 221 मोबाइल, जिसका कॉस्ट अराउंड 50 लाख रुपया है, वो हमारी टीम ने पुलिस स्टेशन के चारों पुलिस स्टेशन की टीम ने एक मोबाइल डिटेक्शन के लिए हमारे पास टीम होता है. CEIR एक पोर्टल है, भारत सरकार द्वारा जो पोर्टल बनाया गया, उस पोर्टल को यूज़ करके उसको ट्रैकिंग पे लगाते हैं फ़ोन, वहाँ से डिटेक्शन में उनको मदद होता है. इस तरह से कंटिन्यूसली जो भी फ़ोन चोरी में गए रहते हैं उसको हम कंटिन्यूसली मॉनिटर करते हैं. हमारी टीम बेसिकली मॉनिटर करती रहती है और जब भी वो फ़ोन ओपन होता है या कोई सिम कार्ड जाता है उसमें, तो उस फ़ोन के थ्रू हमें नोटिफिकेशन आता है, तो हम उसको कांटेक्ट करते हैं या फिर हम अपनी टीम को भेजते हैं. तो इसका सारा का सारा श्रेय जो है वो हमारी टीम को जाता है और इस तरह से हम उम्मीद करेंगे कि आगे भी हमें इस तरह से सफलता मिलती रहे.
सर इस बार कितने के मोबाइल हस्तगत किए थे और कितने मोबाइल वाटप हुए हैं और कितने लाख के मोबाइल थे, क्या बताइए? टोटल 221 मोबाइल है जो 4 पुलिस स्टेशन के अंतर्गत है। यशोधरा, कलमना, पारडी और वाठोड़ा पुलिस स्टेशन के अंतर्गत है, जिसका टोटल वैल्यू अराउंड 50 लाख रुपए है। पूरा कार्यक्रम देखिए जो शहर के अंतर्गत सब सीपी सर के ही मार्गदर्शन में होता है, और हम चाह रहे थे कि सीपी सर अभी नए भी आए हैं शहर में, हम चाह रहे थे कि लोगों से उनका एक संवाद भी बैठे और सीपी सर भी एक पुलिस स्टेशन को हमारा विजिट करे, जो कि सर ने यहाँ पे लोगों से बातचीत भी किया, पुलिस स्टेशन भी आए। तो यही हमारा उद्देश्य था कि सीपी सर को यहाँ बुलाने का, जिससे कि लोगों को भी थोड़ा अच्छा लगता है कि सीपी सर को उनको मिलने का, उनके जो भी अपनी व्यथा होती है, जो भी अपने इश्यूज होते हैं वो सीपी सर के साथ शेयर भी करते हैं। तो यही लार्जर गोल था हमारा। मैं नागरिकों से यही आह्वान करूंगा कि अगर आपका मोबाइल चोरी होता है तो पुलिस स्टेशन को जरूर इंटीमेट करिए। CIR जो पोर्टल है उस पर भी आप अपना उसको रजिस्टर कर सकते हैं, जो भी आपका थेफ्ट में गया और मोबाइल रहता है, या फिर आप पुलिस स्टेशन में भी आके बता सकते हैं। नॉर्मली लोगों को ऐसा लगता है कि चोरी हुआ मोबाइल वापस नहीं मिलता है, जैसा कि आपको पता है एक जो बेनिफिशियरी थे वो बता भी रहे थे जिस तरह से, बट हम पूरी अपनी तरह से कोशिश करते रहते हैं। हम चाहते हैं कि 100% मोबाइल हम डिटेक्ट करें, बट जितना हमसे हो पाता है, जितना हमारी टीम से हो पाता है, उतना हम करने की ज़रूर कोशिश करेंगे। तो यही मैं सबसे बोलूँगा कि ज़रूर आप उसको इंटीमेट करिए। उसका एक दूसरा फायदा ये भी होता है कि आपके मोबाइल का कोई मिसयूज नहीं करेगा। 221 मोबाईल, तब्बल 50 लाखांची मालमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांची मोठी कामगिरी। मोबाईल हरवला आणि चोरीला गेला तर वेळ न दडवता तक्रार करा आणि CEIR वर नोंदणी करा, कारण तुमचा मोबाईल पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो। नागपूरमधील लोकमान्य मेट्रो स्टेशन पार्किंग मधनं चोरीला गेलेली स्प्लेंडर मोटरसायकल अवघ्या काही दिवसात शोधून काढण्यात MIDC पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। तांत्रिक तपास आणि खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करत 50,000 रुपयांची दुचाकी जप्त केली आहे। नेमकी कशी झाली ही कारवाई आणि कसा उघड झाला वाहन चोरीचा हा गुन्हा, पाहूया या विशेष रिपोर्टमधनं। नागपूर शहरातील लोकमान्य मेट्रो स्टेशन पार्किंग परिसरातून चोरी गेलेल्या स्प्लेंडर मोटरसायकल प्रकरणाचा MIDC पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे। फिर्यादीने आपली MH40BB 2328 क्रमांकाची स्प्लेंडर मोटरसायकल पार्किंगमध्ये लॉक करून ठेवली होती, मात्र परत आल्यानंतर वाहन जागेवर नसल्याचे दिसून आलेत। यानंतर MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली। या तपासातून आनंद सुखदेव रहाणगडाले या 25 वर्षीय संशयितापर्यंत पोलीस पोहोचलेत। आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली असता त्याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडनं चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल जप्त केली। जप्त करण्यात आलेल्या वाहनाची किंमत सुमारे 50,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। आरोपीला पुढील कारवाईकरिता MIDC पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। ही यशस्वी कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त दीपक अय्याल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरी विरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे। या कारवाईमुळे वाहन चोरांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे। नागपुरात वाहन चोरीच्या वाढत्या घटनादरम्यान MIDC पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्वाची मानली जात आहे। चोरीला गेलेले वाहन परत मिळाल्याने फिर्यादीला मोठा दिलासा मिळाला असून वाहन चोरांवर पोलिसांची करडी नजर असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे। नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे। धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबियातील तब्बल 5 सदस्य अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे। घरातून बाहेर पडलेले हे सर्वजण अद्याप परत न आल्याने कुटुंबियांची चिंता वाढली असून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे। नेमके काय आहे हे प्रकरण, बघूया या विशेष रिपोर्टमधून। नागपूरच्या धंतोली पोलीस ठाणे हद्दीतील दुर्गा सदन परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबियातील 5 सदस्य बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरवलेल्या व्यक्तींमध्ये हर्षी परसवानी, जितेंद्र परसवानी, इशिता परसवानी, खुशी परसवानी आणि कृष्णा परसवानी यांचा समावेश आहे।
हे सर्वजण घरातून निघून गेल्यानंतर परत आले नसल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच इतर संभाव्य ठिकाणी चौकशी करूनही कोणतीही माहिती मिळालेली नाही. अखेर धंतोली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू केला असून नागरिकांनाही मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तींबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ धंतोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकाच कुटुंबियातील 5 सदस्य एकाच वेळी बेपत्ता झाल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. श्याम सुंदर परसवानी राहणार दुर्गा सदन यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली की त्यांचे चुलत भाऊ जितेंद्र परसवानी आणि त्यांची आई, पत्नी आणि 2 मुलं असे दिनांक 24 रोजी संध्याकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान त्यांनी जाताना पाहिलेले आहे. आणि त्यानंतर 4-5 दिवस झाले तरी त्यांचा काही संपर्क झाला नाही आणि ते घरी पण आले नाही. मोबाईल लावला असता स्विच ऑफ आहे त्यांचा असं त्यांनी सांगितले. तर त्याबाबत आपण मिसिंग दाखल केलेली आहे पोलीस स्टेशन येथे आणि त्यांची माहिती घेत आहोत. तर त्यांचं एक शेवटचं लोकेशन पिंपरी चिंचवड येथे असल्याची माहिती समजलेली आहे. नातेवाईकाकडून माहिती घेत आहोत. नातेवाईक विशेष अशी काही माहिती दिलेली नाही, पण प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की त्यांनी बरेच लोकांकडून उधारीवर पैसे घेतले होते. त्याचं जास्त पैसे झाले नाही आणि ते आता देऊ शकत नसल्यामुळे ते इथून निघून गेल्याची अशी माहिती आहे प्राथमिक. एकाच कुटुंबियातील 5 सदस्य बेपत्ता होण्याची ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. पोलिसांचा तपास सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही माहिती असल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूर शहरात सुरू असलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान सक्करदरा पोलिसांनी मोठी कारवाई करत एका रेकॉर्डवरील आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि तलवार जप्त केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकी काय आहे ही संपूर्ण कारवाई पाहूया या विशेष रिपोर्टमधून. नागपूर शहरात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याकरिता पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. याच मोहिमेदरम्यान सक्करदरा पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश मिळाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी सुरू असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत महत्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुदामपुरी भांडे प्लॉट चौक परिसरात सापळा रचला. या कारवाई दरम्यान प्रेमसिंग जितेंद्र बैस या 22 वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीची लोखंडी पिस्तूल मॅगझिनसह 5 जिवंत काडतुसे, 1 लोखंडी तलवार आणि मोबाईल फोन असा एकूण 73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अवैधरित्या अग्निशस्त्र आणि धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली असून कोम्बिंग मोहिमेची प्रभावीता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आरोपींकडनं आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का याचा तपास पोलीस करीत आहेत. आमचे माननीय CP साहेब यांनी आदेश दिले होते की पूर्ण नागपूर शहरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवलं जाईल. त्यामध्ये रेकॉर्डवरील जे आरोपी आहेत त्यांना चेक करणे आणि त्यांची माहिती घेण्याचे काम चालू होते. सदरची कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आम्हाला आमच्या बातमीदारावर माहिती भेटली की भांडे प्लॉटमधील एका इस्माकडे त्यांनी त्याच्या घरी एक पिस्टल लपवून ठेवलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही 2 रेड केली असता आम्हाला आरोपी नामे प्रेमसिंग जितेंद्र बैस वय 22 वर्ष राहणार भांडे प्लॉट याच्या राहत्या घरामध्ये एक पिस्टल, 5 जिवंत काडतूस, 1 तलवार मिळून आलेले ते आम्ही जप्त केलेले आहे. त्याची सगळी एकूण किंमत 73,000 रुपये आहे. सदर आरोपीने मग त्याच्या मित्रामध्ये इम्प्रेशन टाकण्यासाठी सदरची पिस्टल जवळ बाळगली होती. कॉलेज विद्यार्थी येतो आणि मित्रमैत्रिणीसमोर इम्प्रेशन हे करण्यासाठी त्याने सदरची वस्तू बाळगली होती. याच्यासाठी आमचे SSB टीमचे पोलीस हवालदार किशोर ठाकरे, नंतर लक्ष्मण, त्याच्यानंतर महिला अंमलदार पूनम, अंमलदार कमलेश, नितीन, प्रकाश माथनकर यांनी ही कामगिरी केलेली आहे. सदर कामगिरीमध्ये 50,000ची देशी बनावटीची पिस्टल, 5,000 रुपयाचे काडतूस,
2,000 रुपये 3,000 रुपयाची तलवार अशी जप्त करण्यात आलेली आहे आणि 15,000 रुपयाचा मोबाईलही जप्त करण्यात आलेले आरोपी. नागपूर पोलिसांच्या कोम्बिंग मोहिमेत सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे गुन्हेगारीवर अंकुश बसण्यास मदत होत आहे. सक्कारदरा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत अवैध शस्त्रसाठा जप्त झाल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मानल्याचे मानले जात आहे. नागपूर शहरात अवैध शस्त्रांविरोधात तहसील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे राबवलेल्या सापड्यात एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याचे पथक नियमित गस्त घालत असताना गाईडलाईन परिसरात एका व्यक्तीकडे अवैध शस्त्र असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी 2 पंचासह तत्काळ सापळा रचत परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. गाईडलाईनमधील शासकीय निवासस्थानाजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने आपले नाव इम्रान उर्फ टिपू शेख असे सांगितले. पंचासमक्ष करण्यात आलेल्या अंगझडतीत आरोपीच्या कमरेला लपवून ठेवलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 7 ग्रॅम 65 MM चे 2 जिवंत काडतुसे आढळून आलेत. जप्त शस्त्र आणि काडतुसांची एकूण किंमत सुमारे 52,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. संपूर्ण कारवाईची ई-साक्ष ॲपद्वारे व्हिडिओग्राफी आणि छायाचित्रण करण्यात आले. त्यानंतर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून सीलबंद करण्यात आले. या प्रकरणी आरोपी विरुद्ध आर्म्स ऍक्टमधील संबंधित कलमे तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तहसील पोलीस करीत आहेत. दिनांक 4 तारखेला पेट्रोलिंग करत असताना आमच्या डीबी पथकास अशी माहिती मिळाली की गाईडलाईन परिसरामध्ये एक इसम संशयास्पद फिरत आहे. अशा माहितीवरून पंचासह डीबी पथकाचे प्रमुख शाहकार PSI मनीष शाहकार आणि त्यांच्या टीमनी ASI अनिल ठाकूर त्याचप्रमाणे प्रदीप सोनटक्के यांनी त्यांचा संपूर्ण स्टाफ सह तिथे छापा घातला. त्या दरम्यान सदर संशयित इस्माला त्यांनी ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्टल असल्याचं मिळून आलं. पिस्टल आणि त्यासोबत 2 राऊंड होते. सदर पिस्टल हे ऑटो पिस्टल मेड इन USA असं त्याच्यावर लिहिलेलं होतं आणि त्यासोबत 2 राऊंड सुद्धा होते. असं एकूण 52,000चा मुद्देमाल सदर आरोपीकडून जप्त केलेला आहे. आरोपीचं नाव इम्रान उर्फ टिपू शेख वल्द वकील शेख, वय 35 वर्षे, राहणार इतवारी दही बाजार हाऊस 780 सुमानिया हायस्कूल जवळ, पोलीस ठाणे शांतीनगर. हल्ली मुक्काम त्याचा मोहम्मद रफी चौक, फलक प्लाझा, फ्लॅट नंबर 103, पोलीस ठाणे यशोधरानगर, नागपूर असा आहे. सदर आरोपी हा कळमना मार्केट येथे भाजीपाल्याच्या दलालीचं काम करत असतो आणि त्याच्याकडे सदर पिस्टल मिळून आलेला आहे. त्याच्यावर यापूर्वी पाचपावली पोलीस स्टेशनला एक विनयभंगाचा गुन्हा सुद्धा दाखल आहे. नेमकं हे पिस्टल त्यांनी कोणाकडून आणलं होतं, कशासाठी आणलं होतं, नेमकं काय होतं, त्याची बॅकलिंक काय आहे आणि त्यांनी हे इतके दिवस स्वतःजवळ कसं बाळगलं याबाबत आम्ही सखोल तपास करीत आहोत. अवैध शस्त्र बाळगणाऱ्याविरोधात नागपूर पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील पुढील तपासात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या वन विभागाने भंडारा जिल्ह्यात मोठी आणि धक्कादायक कारवाई केली आहे. लाखांदूर वन विभागाच्या पथकाने दहेगाव येथे छापा टाकत चितळाचे मांस, संरक्षित इंडियन पॅगोलिनचे तब्बल 150 खवले, भरमार बंदूक आणि इतर वन्यजीवांचे अवशेष जप्त केले आहेत. या कारवाईमुळे वन्यजीव शिकारी आणि तस्करीच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमकी काय आहे संपूर्ण कारवाई बघूया या विशेष वृत्तांतात. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर वन विभागाने वन्यजीव शिकारींविरोधात मोठी धडक कारवाई करत एका आरोपीला गजाआड केले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने लाखांदूर वन परिक्षेत्रातील दहेगाव येथे नाजूक रूपचंद्र डोंगरवार यांच्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेत असताना वन अधिकाऱ्यांना अनेक धक्कादायक पुरावे आढळून आलेत. या कारवाई दरम्यान सुमारे 1 किलो शिजवलेले चितळाचे मांस जप्त करण्यात आले. यासोबतच शिकारीसाठी वापरण्यात येणारी भरमार बंदूकही वन विभागाच्या हाती लागली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संरक्षित वन्यप्राणी इंडियन पॅंगोलिन अर्थात
खवले मांजराचे तब्बल 150 खवले या घरातून जप्त करण्यात आले. याशिवाय राष्ट्रीय पक्षी मोराचे 2 पाय आणि इतर वन्यजीवांचे अवशेषही सापडलेत. वन विभागाने तात्काळ आरोपीला ताब्यात घेत सर्व मुद्देमाल पंचनामा करून जप्त केलाय. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वन्यजीवांची अवैध शिकार आणि तस्करी करणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वन विभाग आता या प्रकरणातील इतर संशयित आणि संभाव्य तस्करांचा शोध घेत आहे. वन्यजीवांच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्यांविरोधात वन विभागाने उचललेले हे कठोर पाऊल भविष्यातील शिकाऱ्यांसाठी मोठा इशारा मानला जात आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित प्राण्यांची शिकार आणि तस्करी हा गंभीर गुन्हा मानला जातो. लाखांदूर वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे वन्यजीव गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून तपासातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर आमची नजर कायम राहील. राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुटखा विरोधातील कारवायांना वेग आला आहे. मात्र यवतमाळमध्ये पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरातील एका घरातून लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. नेमके काय आहे हे प्रकरण पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये. राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर गुटखा विक्री आणि तस्करी विरोधात कारवाई तीव्र होत असल्याचे चित्र आहे. अशातच यवतमाळ शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळ शहरातील नंदुरकर शाळेसमोरील पळसवाडी सिंधी कॅम्प परिसरात राहणारा कुमार नावाचा व्यक्ती मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची साठवण आणि तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे डीबी पथकाने संबंधित घरावर छापा टाकला. कारवाई दरम्यान लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांची पुढील कारवाई सुरू असून अधिक तपास शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाचे प्रमुख करीत आहेत. दरम्यान शहरात अशी चर्चा सुरू आहे की अन्न व औषध प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने पोलिसांनाच पुढाकार घ्यावा लागला. मात्र या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. यवतमाळातील या कारवाईनंतर प्रतिबंधित गुटखा तस्करी विरोधातील पुढील तपासात आणखी कोणते खुलासे होतात आणि संबंधित विभागांची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाशिम जिल्ह्यातील रामनगर अणसिंग मार्गावरील गावाला जोडणारा पूल खचल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या वर्षाच्या पावसामुळे पुलाखालची माती वाहून गेल्यानंतर हा पूल धोकादायक बनला असून प्रशासनाने अद्याप दुरुस्ती न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नेमके काय आहे प्रकरण पाहूया या रिपोर्टमध्ये. वाशिमच्या रामनगर अणसिंग मार्गावरील गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल गेल्या वर्षाच्या पावसात खचला होता. पुलाखालची माती वाहून गेल्यामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वखर्चातून तात्पुरती दुरुस्ती करून हा रस्ता वाहतुकीकरिता काही प्रमाणात सुरू ठेवलाय. मात्र त्यानंतरही संबंधित विभागाकडून कायमस्वरूपी दुरुस्ती किंवा नवीन पूल उभारण्याची कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. सध्या पुलाची स्थिती आणखी गंभीर झाली असून आगामी पावसाळ्यात पुराचे पाणी आल्यास पूल वाहून जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गावाचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करूनही या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे तातडीने रस्ता दुरुस्त करून नवीन पूल बांधण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. हा पूल अणसिंग रामनगर तांडा येथील असून या पुलाला जवळपास पडून 12 महिने होऊन गेलेत, तरी सुद्धा शासन किंवा प्रशासन या पुलाची दखल घेत नाही. वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा या पुलाची दुरुस्ती झालेली नाही. एक जरी मोठा पाऊस किंवा पूर आला तर हा पूल पूर्णपणे वाहून जाणार आहे. तर या पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर किंवा वेगळा मार्ग तयार करून न दिल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे
तीव्र आंदोलन करू व उपोषण करू. रामनगर अणसिंग मार्गावरील या पुलाच्या दुरुस्तीबाबत प्रशासन काय निर्णय घेते आणि ग्रामस्थांची मागणी कितपत पूर्ण होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुलढाण्यातून शिक्षण क्षेत्राला हादरून टाकणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या नावावर फी वसूल करायची आणि त्याच विद्यार्थ्यांना परस्पर अनुदानित मराठी शाळेत दाखवून शासनाची फसवणूक करायची असा कथित प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल 81 विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बुलढाण्यातील मिर्झानगर भागातील माउंट सनाई इंग्लिश स्कूल आणि जनाबाई मराठी प्राथमिक शाळा या 2 शाळांमधील कथित गैरप्रकाराची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. आरोपानुसार इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या 81 विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीशिवाय आणि कोणतीही माहिती न देता कागदोपत्री जनाबाई मराठी प्राथमिक शाळेत प्रवेशित दाखविण्यात आले. पालकांकडून इंग्रजी माध्यमाची फी, पुस्तके आणि गणवेशाचे पैसे घेत असताना दुसरीकडे शासकीय अनुदान मिळवण्याकरिता विद्यार्थ्यांच्या नोंदी बदलण्यात आल्याचा आरोप आहे. पालक मोहम्मद अन्सार यांनी तक्रार केल्यानंतर शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिलेत. चौकशीत विद्यार्थ्यांचे परस्पर प्रवेश केल्याचे समोर आले असून दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. माझं नाव मोहम्मद अन्सार शेख अनवर आहे. माझी मुलगी मॉन्सनाइज इंग्लिश स्कूलमध्ये वर्ग ते 1 ते 4 पर्यंत शिकत होती. जेव्हा ते 5वी वर्गात गेली तेव्हा मी तिथून टीसी काढली, तर त्यांनी मला इंग्रजी माध्यमाची टीसी दिली, कारण की मी माझी मुलगी इंग्रजी माध्यमामध्ये शिकायला टाकली होती. तेव्हा मी ज्याची चौकशी केली तर माझी मुलगीचा ॲडमिशन जनाबाई मराठी प्राथमिक शाळेत आढळला. म्हणून मी त्याची तक्रार शिक्षण विभागाकडे केली की मी माझी मुलगीला मॉन्सनाइज इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता, तर माझी मुलगी ह्या मराठी शाळेमध्ये कसं का आढळली. म्हणून त्याने याच्यावर चौकशी केली. चौकशी केल्यानंतर तब्बल 81 विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे मराठी माध्यमामध्ये दाखवण्यात आला. म्हणून हे अनुदान लाटण्यासाठी यांचा प्रयत्न होता. म्हणून मी याची शिक्षण विभागाला विनंती केलेली आहे की याच्यावर दोन्ही शाळेवर आणि दोन्ही शाळेच्या संचालक मंडळावर मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल करून या शाळेची मान्यता रद्द करून ही शाळा बंद करावी. या अहवालानंतर संबंधित शाळांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. वसीम ने और उसके भाई ने मिलकर दोनों ने मेरे स्कूल के खिलाफ में झूठी कंप्लेंट की और हमारी ये बदनामी कर रहे कि हमने शासन से पैसा खाए और शासन से अनुदान लिए और ऐसी न्यूज़ चला रहे, जबकि ये सरासर गलत है. मैं जैसे जो BO को हमको जो भी देना था, जो भी वहाँ जो ऑफिस में उनकी रिक्वायरमेंट थी कि हम सबमिट करें, तो हमने वो वहाँ पर पूरा सबमिट कर दिया. ये सबसे बड़ा आरोप है मेरे ऊपर कि मैंने शासन का पैसा खाया, जबकि मुझे शासन से पैसा भी नहीं मिला, ना मैंने कभी उसकी मांगणी की. पालकांचा विश्वास, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शासकीय निधी या तिन्ही गोष्टींशी संबंधित असलेल्या या प्रकरणात आता पुढे नेमकी कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल होणार का आणि संबंधित शाळांवर कठोर कारवाई होणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. सरकारी शाळा म्हटलं की अनेकांच्या मनात एक ठराविक प्रतिमा उभी राहते. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील बोरखेडी आदर्श जिल्हा परिषद शाळेने ही प्रतिमा बदलण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. यंदाचा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांकरिता केवळ स्वागत सोहळा नव्हता, तर आनंद, संस्कार आणि प्रेरणेचा उत्सव ठरलाय. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार देवरे आणि जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनीही विद्यार्थ्यांसोबत माझी शाळा लय भारी या गाण्यावर ठेका धरत कार्यक्रमात रंग भरला. बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात आदर्श ठरलेल्या बोरखेडी जिल्हा परिषद शाळेचा यंदाचा प्रवेशोत्सव सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. नवीन शैक्षणिक वर्षांच्या प्रारंभी शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची फुलांचा वर्षाव, टाळ्यांचा कडकडाट, ढोल ताशांचा गजर आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी प्रवीण कुमार देवरे आणि जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी धरलेला ठेका. माझी शाळा लय भारी या लोकप्रिय गीतावर विद्यार्थ्यांसोबत मान्यवरही सहभागी झाल्याने मुलांचा उत्साह द्विगुणित झालाय. यावेळी जिल्हाधिकारी प्रवीण कुमार देवरे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.
शिक्षणासोबत चांगले संस्कार, नियमित वाचन, शिस्त आणि सर्वांगीण विकास यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिलेत. शाळेत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केलेत. जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी देखील बोरखेडी शाळेच्या कार्याची प्रशंसा केली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि गुणवत्तापूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून खासगी शाळांनाही सक्षमपणे स्पर्धा देत असल्याचे त्यांनी नमूद केलेत. महाराष्ट्रभर आदर्श शाळा म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या या शाळेने प्रवेशोत्सवाला केवळ औपचारिक कार्यक्रम न ठेवता तो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आणि आनंदाचा उत्सव बनवला. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये जिल्हा परिषद शाळांविषयी सकारात्मक भावना निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळालेत. शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून आनंद, संस्कार आणि स्वप्नांना दिशा देणारे घर आहे. हा संदेश या अनोख्या प्रवेशोत्सवातून प्रभावीपणे देण्यात आला. बोरखेडी आदर्श जिल्हा परिषद शाळेने साजरा केलेला हा प्रवेशोत्सव शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे. विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणात शिक्षणाची गोड लावण्याचा हा प्रयत्न इतर शाळांसाठीही आदर्श ठरू शकतो. सरकारी शाळांबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा हा उपक्रम जिल्हाभर चर्चेचा विषय बनला आहे. शिक्षणाचे मंदिर गाठण्यासाठी चिमुकल्यांना जर गुडघाभर चिखलातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असेल तर ही केवळ रस्त्याची समस्या नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाची कहाणी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील दिवठाणा ते दत्तवाडी रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. संतप्त ग्रामस्थांनी आता थेट रस्त्यावर शाळा भरवत प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले आहे. चिखली तालुक्यातील दिवठाणा दत्तवाडी मार्गावर सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले आहेत. या रस्त्यावरून दररोज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गुडघाभर चिखलातून वाट काढावी लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे कपडे, बूट आणि दप्तर चिखलाने माखत असून चिखलाने भरलेल्या पायांनीच त्यांना दिवसभर वर्गात बसावे लागत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आली आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आणि पालकांनी थेट रस्त्यावरच शाळा भरवत प्रशासनाचा निषेध नोंदविलाय. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की हा प्रश्न केवळ रस्त्यापुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि सुरक्षिततेचाही आहे. दररोजच्या या हाल अपेष्टांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून अपघाताची भीतीही कायम आहे. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी प्रशासनाला तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सन्मानाने शाळेत जाण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. एकीकडे शिक्षणाचा हक्क आणि दुसरीकडे शाळेत जाण्यासाठी चिखलाशी झुंज देणारी ही चिमुकली पावले. दिवठाणा दत्तवाडी रस्त्याचे हे वास्तव प्रशासनाकरिता मोठा प्रश्न निर्माण करणारे आहे. आता तरी संबंधित यंत्रणा जागी होऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शिक्षणासाठी हा रस्ता तातडीने दुरुस्त करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्प दिसला तरी अनेकांची भंबेरी उडते. मात्र नांदेडमधील एका 60 वर्षीय महिलेने असे धाडस दाखवले की डॉक्टर आणि नागरिकही थक्क झालेत. सापाने दंश केल्यानंतरही ही महिला थेट हातात साप पकडून रुग्णालयात पोहोचली. पाहूया हा थरारक पण प्रेरणादायी प्रकार. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील गोळेगाव येथील सुशीला वाघमारे या 60 वर्षीय महिला शेतात काम करीत होत्या. याच दरम्यान अचानक एका सापाने त्यांना दंश केला. विशेष म्हणजे दंश केल्यानंतरही साप त्यांच्या अंगाला गुंडाळून बसला होता. अशा परिस्थितीत घाबरून न जाता त्यांनी प्रसंगावधान राखले आणि धाडसाने सापाला पकडून ठेवलेत. त्यानंतर उपचारासाठी त्या थेट कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्यात. हातात जिवंत साप घेऊन महिला रुग्णालयात पोहोचल्याचे पाहून डॉक्टर, कर्मचारी आणि उपस्थित नागरिक काही काळ स्तब्ध झालेत. रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या प्रसंगानंतर सुशीला वाघमारे यांनी सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत असे आवाहन नागरिकांना केले आहेत. मग मी झोपी गेलो खोपी मध्ये. मग तिकडून आलं की बोटाला धरलं की मग मी मुंडकं धरलो त्याचं सापाचं. मग मुंडकं धरलो की मग हे हात धरलो बोट काढून.
मग मला भीती वाटली ना, मी मरू जा म्हणून मी धरलो. त्यावेळेस तुम्ही घेऊन या असं काय सांगणार आहे? चावलं तर बी मी घाबरलो नाही, बोट तोंडातून काढलो, सरप राहो ना धामीन राहो. नाही, दुसऱ्या महिलांना तुम्ही काय सांगणार आहे? महिलाला धट राहा, असंच हे करा, चांगलं राहा, धट राहून हे करा, भियाचं नाही सर्पाला. संकटाच्या क्षणी धैर्य आणि प्रसंगावधान किती महत्वाचे असते याचे उदाहरण म्हणजेच सुशीला वाघमारे यांची ही घटना. मात्र सर्पदंश झाल्यास साप पकडण्याचा प्रयत्न न करता स्वतःची सुरक्षितता राखत तातडीने वैद्यकीय उपचार घेणे हा सर्वात सुरक्षित मार्ग असल्याचे तज्ज्ञ सांगतात. माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या विविध मागण्यांकरिता सुरू असलेले 7 दिवसांचे आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. 4ही DPR मधील लाभार्थ्यांच्या खात्यात 3,67,00,000 रुपयांचा निधी थेट जमा करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. या आंदोलनाची सविस्तर माहिती आपण बघूया. माहूर नगर पंचायत समोर घरकुल लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सुरू असलेले आमरण उपोषण 7व्या दिवशी संपुष्टात आलेत. आंदोलनकर्ते आनंद पाटील तुपदाडे यांच्यासह रेणुकादास बेलखोडे, प्रमिला जाधव, सुनीता जाधव, विमलबाई जाधव, रेणुका बाबटकर आणि सुमनबाई वाठोरकर यांच्यासह इतर लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतलेत. प्रशासनाकडून 4ही DPR मधील घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात 3,67,00,000 रुपये थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले. यासाठी मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी मुंबईला जाऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे मान्य केलेत. यापूर्वी उपोषणाच्या 6व्या दिवशी तहसीलदार अभिजित जगताप, मुख्याधिकारी विवेक कांदे, पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांनी उपोषणस्थळी भेट देऊन लाभार्थ्यांशी चर्चा केली. लाभार्थ्यांनी आपल्या अडचणी आणि आर्थिक परिस्थिती मांडल्यानंतर प्रशासनाने संबंधित विभागाशी समन्वय साधून पुढील कार्यवाहीला गती दिली. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार घरकुल निधीबरोबरच कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी, महामार्गावरील गती अवरोधकांचा प्रश्न आणि परवानगीशिवाय प्रीपेड मीटर बसवू नयेत या मागण्यांबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याने उपोषण समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रशासनातील अधिकारी, विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माहूर नगर पंचायत कार्यालयासमोर 29 जूनपासून आमरण उपोषणाला माझ्यासह लाभार्थ्यांचं उपोषण होतं. आज 7व्या दिवशी ते उपोषणची सांगता झाली. माहूर नगर पंचायतचे मुख्य अधिकारी आणि म्हाडा यांच्याशी आमच्या समोर बैठक झाली फोनवरून, आणि त्या बैठकीमध्ये म्हणजे दोघांचा कॉन्फरन्स झाला मोबाईलवरून, आणि त्यांनी सांगितलं की तसे तर माहूर नगर पंचायतचे आपले 6 कोटी येणे आहेत, त्यापैकी 2 कोटी त्यांना आता देता येणार नाही, कारण की माहूर नगर पंचायतमध्ये जे 2,07,01,724 रुपयाचा जे भ्रष्टाचार झालेला आहे, ते 2 कोटी परत केल्याशिवाय 6 कोटी आपल्या माहूर नगर पंचायतच्या खात्यात घरकुल लाभार्थ्याचे जमा होणार नाहीत. पण 4 कोटी त्यांना देता येईल. तर 4 कोटीमधील 3,67,00,000 हे थोड्याच दिवसामध्ये माहूर नगर पंचायतच्या खात्यात जमा होतील, आणि घरकुल लाभार्थ्यांची उर्वरित जे रक्कम राहिलेली आहे त्यांच्या खात्यात ते जमा होईल, असं ह्या आश्वासनावरून आणि नगरपंचायतचे मुख्य अधिकारी विवेक कांदे यांनी तात्काळ मुंबईला रवाना झाले. ह्या कारणावरून आम्ही उपोषणाची आज माघार घेतला आहे. आपली जी मुख्य मागणी होती माहूर नगर पंचायतकडून, जे माहूर शहरातील लाभार्थ्यांना जे घरकुलचा लाभ मिळाला पण त्यांना उर्वरित हप्ते त्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत, ती एक मुख्य मागणी होती, ती आज उपोषणामध्ये पूर्ण झाली. आणि दुसऱ्या क्रमांकाची मागणी होती की पंतप्रधान आवास योजनेतील जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचारामधील संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा 24 तारखेला माहूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे, आणि त्याचा तपास सुद्धा माहूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक देवीदासजी चोपडे साहेब हे करत आहेत. आणि आपली तिसरी जी मागणी होती
माहूर शहरामध्ये सौर ऊर्जेचा जवळपास 50 ते 60 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. आम्ही उपोषण त्याची सुद्धा त्यांनी चौकशी सुरू केलेली आहे. जसं की आणि त्यानंतर 2013-14 मध्ये पाणी पुरवठा योजना माहूर शहरात आलेली आहे आणि त्याचा सुद्धा 16.5 कोटी, आता माहूर नगरपंचायत 10 कोटी म्हणत आहे, पण 13 ते 14 कोटी सुरुवातीलाच मंजूर झाली आणि वाढीव निधी हा 2.5 कोटी आलेला आहे. हे मुख्य अधिकारी साहेब यांना माहीत नसेल, पण 16.5 कोटी रुपये हे माहूर नगरपंचायतला वर्ग झालेले आहेत. त्याच्यामधला जो व्याजाचा जो विषय होता, म्हणजे 7 ते 8 वर्ष माहूर नगरपंचायतने ते पैसा वापरला आणि त्याचा व्याज माहूर शहराच्या कोणत्या विकास कामासाठी वापरला त्यांचा खुलासा मागितला. त्याची सुद्धा चौकशी त्यांनी लावलेली आहे. दुसरं, माहूर शहराला पाणी पुरवठा स्वच्छ भेटत नाही, त्याची सुद्धा आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. त्यांचा सुद्धा त्यांनी चौकशी लावलेली आहे. आणि माहूर शहरात 17 वार्डामध्ये वॉटर फिल्टर प्लॅनची आपण मागणी केलेली आहे. ती बी येणाऱ्या मीटिंगमध्ये सभागृहामध्ये त्यांनी सर्व सदस्याच्या समोर ते ठराव मंजूर घेणार आहेत. हे सुद्धा त्याने आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे. आणि स्पीड ब्रेकरचं जे आहे, माहूर शहरामध्ये एक राष्ट्रीय महामार्ग आणि PWD अशा दोघांकडे वेगवेगळे ते रोड आहेत आणि 31 ऑगस्टपर्यंत PWDने सांगितले की 31 ऑगस्टपर्यंत आम्ही मान्यता वगैरे घेऊन स्पीड ब्रेकर टाकून देऊ. आणि राष्ट्रीय महामार्ग नांदेड यांनी सुद्धा पत्र दिलं की 8 ते 10 दिवसामध्ये, त्यांनी लेखी आश्वासन दिलं आपल्याला की 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही स्पीड ब्रेकरचं आपण कामाला सुरुवात करू. आणि जे रोडचा जे भ्रष्टाचार झालेला आहे त्याचा सुद्धा त्यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिलं, त्याची सुद्धा चौकशी लावणार आहे. आणि स्मार्ट मीटर बद्दल उपोषणाच्या स्थळी ती घेऊन आली ती पत्र आणि त्यांनी सांगितलं की तोंडी सांगितलं, कारण की त्याला जोपर्यंत त्यांचे वरिष्ठाचा आदेश येणार नाही तोपर्यंत त्याने सांगितलं की माहूर महावितरण कंपनीकडून कोणत्याही ग्राहकाला जबरदस्तीनं आम्ही स्मार्ट मीटर बसवणार नाही असं त्याने आम्हाला आश्वासन दिलं आणि लेखी पत्र दिलं. पण लेखी पत्रात ते त्यांनी उल्लेख केलेला नाही, कारण की वरिष्ठाशी चर्चा करून करणार आहेत. जर MSEB माहूर महावितरण कंपनी जर ग्राहकावर जबरदस्ती करत असेल तर ह्यानंतरचं उपोषण फक्त MSEBच्या समोर स्मार्ट मीटरसाठी करण्यात येईल. आता प्रशासनाकडून जाहीर केलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत आणि किती लवकर होते याकडे लाभार्थ्यांसह संपूर्ण माहूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजची बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटा नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.